तर मधली ही अपडेट। तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजप कार्यालयात दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय या ठिकाणी भाजपचा अनेक ठिकाणी विजय झालेला आहे, अनेक ठिकाणी आघाडीवर भाजपचे उमेदवार आहेत। त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी भाजपकडून जल्लोष केला जातोय। दुसरीकडे या ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आता भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये आलेले आहेत। तर लोकसभा वेळेच्या मतमोजणीहूनही मुंबई पालिकेसाठी अधिकचा वेळ लागतोय। संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत, मात्र अजून सुद्धा या ठिकाणी मोजणी सुरू आहे। अनेक ठिकाणचे निकाल अद्यापही येणं बाकी आहे। तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मुंबईतल्या भाजपच्या मुख्यालयात दाखल झालेले आहेत। सेलिब्रेशन या ठिकाणी केलं जात आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्त्यांची ही गर्दी आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मुंबईच्या भाजपच्या मुख्यालयामध्ये आता दाखल झालेले आहेत। तर या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत सेलिब्रेशन केलं जाणार आहे। ही दृश्य थेट भाजपच्या मुंबईतल्या मुख्यालयातली। मुंबईमध्ये खरं तर या ठिकाणी विजय मिळावा यासाठी रवींद्र चव्हाण यांनी मोठे प्रयत्न केले होते। अनेक ठिकाणी भाजपकडून सभा घेण्यात आल्या। रवींद्र चव्हाण यांच्यासोबत मंगलप्रभात लोढा हे सुद्धा आता भाजपच्या मुख्यालयात दाखल झालेत। तर 127 जागांसह भाजप आणि शिंदेची शिवसेना मुंबईत आघाडीवर आहे। 97 जागी भाजप आघाडीवर आहे, शिंदेची शिवसेना 30 जागी आघाडी आहे। त्यानंतर युतीच्या या विजयानंतरचं हे भाजपचं सेलिब्रेशन। तर भाजपचा हा जल्लोष आपण पाहतोय या ठिकाणी गुलालाची उधळण करत आणि या ठिकाणी ढोलताशाच्या तालावर थिरकत भाजपच्या या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला पाहायला मिळतोय। मुरलीधर मोहोळ आणि यासह पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे पोस्टर्स हातात घेत त्यांनी जल्लोष केल्याचं पाहायला मिळत आहे। तर पुण्यातला हा जल्लोष आहे भाजपच्या कार्यकर्त्यांचा। तब्बल 110 जागांसह पुण्यात पुन्हा